22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यांमध्ये सहभाग असून केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली असून सीमेवर तणाव वाढला आहे। अशात काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारत विरोधात गरळ रोखण्याचे काम होत आहे। शोएब अख्तरच्या चॅनलसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर भारताकडून बंदी घालण्यात आली आहे। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। हल्ला झाल्यानंतर भारतात काश्मीरी विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याचा व त्यांना धमक्या मिळत असल्याच्या खोट्या बातम्या या चॅनलवर दाखवल्या जात होत्या। त्याचबरोबर भारतभरात काश्मीरी मुस्लिमांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत असल्याचा खोटा नरेटिव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून साधला जात होता। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तरलाही दणका बसला आहे। केंद्राने बंदी घातलेल्या चॅनलमध्ये शोएब अख्तर, आरजू काझमी आणि सय्यद मुझम्मिल शाह यांच्या चॅनलचाही समावेश आहे।